जय श्रीराम. ऋष्यमुख पर्वताच्या कुशीत संध्याकाळचे सोनेरी किरण अलगद उतरले होते. वनातील वृक्ष मंद वाऱ्याशी गुजगोष्टी करत होते. त्या दिव्य क्षणी अयोध्येचे राजकुमार प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेच्या शोधार्थ वनात भ्रमण करत होते. त्यांना दूरवरून पाहताच सुग्रीवाच्या मनात भय दाटले. त्याने आपला परमविश्वासू सेवक श्री हनुमंत याला त्यांची ओळख जाणून घेण्यासाठी पाठविले. श्री हनुमंताने लगेच ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते प्रभू रामसमोर उभे राहिले. त्यांच्या वाणीतील मधुरता, ज्ञानातील गूढता आणि नम्रतेतील तेज पाहून श्री राम क्षणभर स्तब्ध झाले. हनुमान विनयपूर्वक म्हणाले, हे तेजस्वी वीरांनो, तुम्ही कोण आहात आणि या वनामध्ये तुम्ही या कठीण मार्गावर कोणत्या हेतूने आला आहात? क्षणभर प्रभूंनी मंद स्मित केले आणि आपला परिचय सांगितला. शब्द कानावर पडताच हनुमंताच्या अंतःकरणात भक्तीचा महासागर उसळला. त्यांना उमगले, हे कोणी सामान्य मनुष्य नाहीत, हेच माझे आराध्य प्रभू श्रीराम आहेत. एका क्षणात त्यांनी ब्राह्मणवेश त्यागला आणि प्रभूचरणाशी साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. पायावरती डोकं ठेवलेल्या हनुमंताला श्री प्रभुरामांनी अगदी प्रेमाने वर उठवलं आणि आपल्या समोर धरले. प्रभुरामांनी त्यांना आलिंगन दिले. त्या आलिंगनात भक्ती आणि परमात्म्याचे, सेवक आणि स्वामीचे, आत्मा आणि परमात्म्याचे अद्वितीय मिलन घडले. अशा प्रकारे हनुमंत आणि श्री प्रभुरामांची पहिली भेट झाली. त्या दिवशी वनात फक्त 2 व्यक्ती भेटल्या नव्हत्या. भक्ताला त्याचा भगवंत भेटला होता आणि भगवंताला त्याचा सर्वश्रेष्ठ भक्त, अशी ही भेट होती. जय श्रीराम, जय हनुमान.